हॅलो. आज हॅलो हॅलो, दिस इज दी माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 1277. आजची तारीख आहे सप्टेंबर 9, 2018. आता वाजले करीब रात्रीचे 9 वाजले आहे. इट्स जस्ट लाईक आज खूप शांत आहे मी. काही डिफ्लेक्ट पण नाही झालो कोणत्या गोष्टीमुळे. खूप जास्त एक्साइटमेंट नाही, खूप जास्त मायूस पण नाही. इट्स जस्ट लाईक रिअली काम. टुडे आय एम रिअली काम. आज मला काफी फुरसत होती, आहे आता पण. आणि आता आपण आर्टिफॅक्ट एपिसोड चांगलाच फुरसतीचा बनवू. जस्ट लाईक गेले 2-1 म्हणजे जस्ट लाईक 2 weeks या म्हणजे लास्ट टाइम आपण आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये चांगल्याने बोललो तो होता करीब 1 किंवा 30 ऑगस्ट, 30 किंवा 31 ऑगस्ट. त्याच्यानंतर मग सगळे आर्टिफॅक्ट एपिसोड जस्ट लाईक फटाफट खतम केले. 1-1, 2-2 मिनिट, वेळ नाही, टाइम नाही, टायर्ड आहे, समथिंग लाईक दॅट. सो यामुळेच खतम केले. Artifact episode is a really important thing for me. It just really backup for my life, and it just also improving my qualities. आणि समोरांना टार्गेट्स बद्दल जाणून घेणे, त्याला समजून घेणे, कशाप्रमाणे त्याला ट्रीट करायचं आहे, कशाप्रमाणे त्याला हँडल करायचं आहे. डे बाय डे राईट नाउ आय एम गेटिंग यंग. या डे बाय डे आय एम गेटिंग ओल्ड. एक प्रकारे मॅच्युरिटी आली आहे माझ्या मनामध्ये, असं मला स्वतःला असं वाटून राहिलंय. आता दॅट इज वाय, कारण जस्ट लाईक आता मी नाही का प्रत्येक गोष्ट खूप प्रॉपरली सिन्सिअरली घेतो. कोणती गोष्ट माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे, कोणती गोष्ट माझ्या लाईफसाठी बिकम बेटर बनवू शकते, या गोष्टीचा विचार करतो. माझ्या करिअरकडे जासाठी मी बहुत प्रॉपरलीपणे विचार करून राहिलोय, आणि हळूहळू माझे टार्गेट्स मला क्लिअरली दिसून राहिलंय, आणि मी त्या पाथवर चालत आहे असं मला वाटतंय. प्रत्येक गोष्टीसाठी खूप मेहनत करावं लागते असं नाही, बट स्मार्ट वेनी आपण प्रत्येक गोष्ट अचीव करण्याचा प्रयत्न केला ना, तर कोणती गोष्ट खूप काही कठीण नसते. जस्ट काइंड ऑफ लाईक अ रिअली इझी फॉर मी. म्हणजे ऍक्च्युली मी या गोष्टी कसं चांगल्याने प्रॉपर विचाराने घेऊन राहिलो आहे. त्यामुळे माझ्या लाईफ मधले डिसिजन, लाईफ मध्ये जे काही एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे, येणाऱ्या ज्या काही गोष्टी आहे, हे मला लीड करत आहे का समोर तुला का भेटेल का नाही. आणि इट इज रिअली गुड फॉर मी. आर्टिफॅक्ट एपिसोड इज अबाउट मी, माझ्यासाठी आहे, त्यामुळे ऑफकोर्स मी स्वतःबद्दलच बोलणार याच्याबद्दल. बट याचा अर्थ असा नाही का स्वतःबद्दल बोलून आपण दुसऱ्यांचं दुःख करत आहे. नो. बट इट जस्ट लाईक मला असं वाटते का आपण आपल्या लाईफ मध्ये ज्या काही चांगल्या वाईट गोष्टी करतो ना, त्याचं कारणीभूत आपण स्वतःच असतो. व्हॉट एव्हर, कोणामुळे काही झालं त्यामुळे माझ्यासोबत असं काहीतरी झालं, त्यांनी असं केलं त्यामुळे माझं प्रमोशन किंवा डिमोशन झालं वगैरे वगैरे. दॅट इज नॉट, दॅट इज डेफिनेटली नॉट. आपल्या लाईफ मध्ये होणाऱ्या प्रत्येक गोष्टी, चांगल्या वाईट गोष्टी वगैरे व्हॉट एव्हर, त्या डिपेंड करते तुमच्यामुळेच. तुम्ही त्यासाठी किती मेहनत घेतली, का तुम्ही त्यासाठी काय केलं, हेच मॅटर करते. आणि समोर जाऊन हेच एक्सपिरियन्स आपल्याला अनुभवायला मिळतात. इट जस्ट लाईक गेले जेव्हापासून माझा वाढदिवस झाला तेव्हापासून, इट जस्ट लाईक माझा वाढदिवस झाला असं नाही, बट इट जस्ट लाईक या 1-2 वीक मध्ये आय जस्ट फील रिअली काम, रिअली मॅच्युअर्ड अशा प्रमाणे वागून राहिलोय मी. जस्ट लाईक मला पण नाही कळून राहिलाय. म्हणजे माझ्या मनामध्ये जो बचपना होता तो एक प्रकारे आहे, बचपना आहे. फॉर सर्टन पीपल आय यूज टू डू दॅट बचपना थिंग. बट जेव्हा मी असं एक प्रकारे स्वतःसोबत बोलतो किंवा
स्वतःबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो बचपना नसतो. या म्हणजे जेव्हा लहानपणी किंवा 1-2 वर्ष अगोदर बचपना इज ऑल टाइम माय थिंग. या बट राईट नाऊ बचपन इज नॉट माय थिंग. इट जस्ट लाईक एक सर्टन स्टेजवर तो मोड ऑन होते आणि देन आय आय विल बिकम ए काम, शांत, शांत सुंदर सुशील. आय टू से दॅट आय हॅव अ टॅटू अबाउट दिस शांत सुंदर सुशील, बट लिटरली आय फॉलोज दिस थिंग. मला माहित नव्हतं मी या प्रकारच्या प्रायोरिटीज वगैरे की याच्या प्रॉपर्टीज वगैरे हे करतो, गेन करतो. बट या आज आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये आपल्याला हेच सांगायचं आज. करीब आज आपले आर्टिफॅक्ट एपिसोड 1277 आर्टिफॅक्ट एपिसोड आहे. इट्स 1277. आपण खूप मोठी जर्नी घेऊन सोबत आलो आहे. खूप मोठा बॅकअप, खूप मोठे एक्सपिरियन्स घेऊन सोबत आलो आहे. इट इज रिअली गुड. आणि मे बी माझ्या लाईफमध्ये ज्या काही गोष्टी झाल्या आहे किंवा ज्या गोष्टी घडून राहिल्या आहे वगैरे वगैरे, हे आर्टिफॅक्ट एपिसोड मुळे होत आहे शायद, किंवा मे बी आय डोंट नो. या बट विदाऊट आर्टिफॅक्ट एपिसोड मला एक प्रकारे माझं टार्गेट किंवा माझं सोल किंवा मला जिथपर्यंत जायचं आहे ते प्रॉपरली व्हिज्युअलाइज नाही झालं असतं. या इट जस्ट लाईक मला एक प्रकारे कोणीतरी डिरेक्शन दिली आणि ते डिरेक्शन दिली आर्टिफॅक्ट एपिसोडने. या आणि त्याच्यानंतर मग मी त्याला फॉलो करत गेलो. सो दॅट इज माय वर्क. सो विदाउट गेटिंग डिरेक्शन मला प्रॉपरली वर्कच करता आला नसता. सो राईट नाऊ मी ज्या स्टेजवर आहे त्या स्टेजवर नसतो. आता इवन इफ आय थिंक समजा जर मी आर्टिफॅक्ट एपिसोड केला नसता किंवा बनवला नसता, सो वेअर वाज आय, म्हणजे मी कुठे असतो. सो इट जस्ट लाईक समजा जर मी आर्टिफॅक्ट एपिसोड समजा जर बनवत नसतो ना, तर राईट नाऊ मी वर्धेलाच असतो. या वर्धेलाच असतो. इट जस्ट लाईक इंजिनिअरिंग करत असतो. या आणि याचे कॉम्पिटेटिव्ह एक्झामची पढाई पण करत असतो. बस त्याच्यानंतर मला असं खास काही वाटत नाही का मी माझ्या लाईफमध्ये असं काही अजून काही केलं असतं वगैरे वगैरे. बिकम बेटर झाली असती. बिकम बेटर म्हणजे स्वतःपुरती. जस्ट लाईक 4 किंवा 5 किंवा 6 वर्ष लावली असते इंजिनिअरिंग कम्प्लीट व्हायला. बट आफ्टर दॅट एक कुठतरी चांगला जॉब घेतला असता वगैरे वगैरे. बट मलाच ना माहित का विदाउट एनी इन्स्पिरेशन किंवा विदाउट एनी डिरेक्शन हाऊ वुड आय मॅनेज ऑल दोज थिंग्स. कारण आपण ती गोष्ट रिअलाइज नाही केली, एक्सपिरियन्स नाही केली. सो वी कांट टेल अबाउट दिस थिंग. इवन इफ आय कॅन टेल माय सेल्फ, मी स्वतःबद्दल पण सांगू शकत नाही का जर मी आर्टिफॅक्ट एपिसोड करत नसतो तर काय झालं असतं. आर्टिफॅक्ट एपिसोडनी असं काही फिजिकल वर्क वगैरे नाही केलंय. या म्हणजे जस्ट लाईक आर्टिफॅक्ट एपिसोडनी माझ्यासाठी काही ना काहीतरी असं पॅकेज वगैरे आणून दिलं का समथिंग इज टू डू. नो नो नो. इट जस्ट लाईक पर्सनल मोटिवेशन थिंग हॅज टू डू इन आर्टिफॅक्ट एपिसोड. या बट याच्यामुळे मला जो फायदा झालाय तो मी फिजिकली त्याला आणण्याचा प्रयत्न केलाय. somehow direction is more matter than work. If you work in negative direction you will lost your track. and जर तू निगेटिव्ह डिरेक्शन जर तू वर्क करत आहे तर दॅट वुड बी रिअली हार्मफुल फॉर यू. या म्हणजे कसं की काम करण्यासाठी आपल्याला काम करायची गरज असतेच म्हणा. बट कसं आहे की या साऱ्या गोष्टीसाठी आपल्याला हे पण जाणून घ्यावं लागते की आपण कोण आहे आणि का आहे. चला आपण कशाबद्दल बोलू आज. आर्टिफॅक्ट एपिसोड बद्दल खूप बडबड केली. बट आय डोंट नो, म्हणजे मलाच काही असं फारसा काही सब्जेक्ट वगैरे काही खास क्लिअर दिसून न राहिला. बट सब्जेक्ट क्लिअर नाही दिसून आला म्हणजे काय, म्हणजे जस्ट लाईक सांगू मी लहानपणी काय विचार करतो, म्हणजे जस्ट लाईक आय एम
11वी किंवा 12वी मध्ये वगैरे विचार करत होतो ना की मी नागपूरमध्ये राहीन, माझी एक स्वतःची रूम राहीन, माझ्या एटीएम मध्ये खूप सारे पैसे राहीन, माझ्यापाशी गाडी राहीन आणि आय यूज टू ट्रॅव्हल अ लॉट समथिंग लाईक डुईंग थिंग्स वगैरे वगैरे, म्हणजे मजा करत असतो. म्हणजे मी त्यावेळेस जो विचार केला, राईट नाव आय एम लिव्हिंग इन इट. मी नागपूरमध्ये राहतोय, माझी स्वतःची रूम आहे, माझ्या एटीएम मध्ये पैसा आहे, गाडी नाही आहे, बट आय यूज टू ट्रॅव्हल वॉट एव्हर आय वॉन्ट आहे माझ्यापाशी. म्हणजे मी ज्याप्रमाणे विचार करतो त्या साऱ्या गोष्टी माझ्यासोबत घडून राहिल्या. सो इट इज रिअली गुड फॉर मी. सो दॅट इज रिअली गुड फॉर मी. सो मी हेच समजून घेतोय की कशाप्रमाणे का का करायचं आहे आणि कसं करायचं आहे. तूने फोन किया था? फोन नहीं उठाते क्या बात? अरे मैं सोया था, वो फोन किया था, बोलो ना. मैं बोला था उठना है मेरे को 3 दिन. उठा है क्या यार? आए नहीं अब तक. नहीं आया ना, 3 दिन यही रुकूंगा मैं. अभी तो एक लड़का रह रहा है अभी साथ में. ये तो है ना, कौन है? ये नहीं है क्या? नहीं. कौन, वैभव का फ्रेंड है? मेरी क्लास में तो वैभव आया ना अभी. बाकी नहीं. यार कौन है? गोया है? नहीं, एक मेरे साथ ही जॉब कर रहा है वो. अच्छा. हाँ, तो वो आया अभी. करते तो है ना एक्स्ट्रा. हाँ करते तो एक बार में कहीं 2 भी पड़े ना. 2 आज की और 2 दिन की बात है. 12 का अपन को खुद ही घर निकलना है. मैनेज क्या है तो लाइब्रेरी में जाके पढ़ता है इसको क्या लेना देना. नहीं अपना मैनेज नहीं होता, आपने वो देखो, तुम देख रहे हो. हाँ तेरे कॉलेज में कौन छोड़ा था मैं. सगळ्यात पहिले दिला पेपर आमचा रिसेंट मध्ये पेपर. कैसा गया? नहीं है ना? क्या बोल रहा है? हाँ? सिर्फ वो निकाला क्या बोलते? एवरेज क्लास वाला जो था ना, क्लेम निकालना था, वो निकला. बाकी एक भी बैलेंस कैलकुलेट हुई क्या? इसकी पूरी हुई. So yes, जेव्हा मी नाही का एक प्रकारे असतो ना, म्हणजे एकटा वगैरे राहतो तेव्हा इट लाईक बिईंग शांत वगैरे. ते लोक वगैरे आले ना, लोक वगैरे आले म्हणजे व्हॉट इज थिंग, आय डोंट वांट टू टॉक अबाउट दिस गाय. जस्ट लाईक लेट इट आउट. आज मी कसं मस्त झोपून राहिलो यार, मस्त लाईक खूप चांगला झोपलो मी आज. म्हणजे सांगू, काल रात्री मी ऑफिस मधून आलो ना, त्या ऑफिस मध्ये मी करीब 2:30 वाजता आलो, 2-2:30 वाजता वगैरे आलो. आल्यानंतर मला झोपत लागली नाही. 3 वाजेपर्यंत मी कसा बसा वगैरे झोपलो. 3 वाजता झोपलो. आज सकाळी 11 वाजता उठलो मी. हाऊ मच, किती घंटे झोपलो मी? 3, त्याच्यानंतर 3 घंटे, त्याच्यानंतर 5 घंटे. सो इट जस्ट लाईक 8 घंटे झोपलो. 8-9 घंटे, 11 पण झोपलो नाही. सो इट जस्ट लाईक 11 ते 5 घंटे म्हणजे 8 घंटे. 8 घंटे झोपलो मी. त्याच्यानंतर 8 घंटे झोपलो आणि मग देन
देन काय केलं, हा देन उठलो, दात पण नाही घासले, फक्त पोट साफ केलं आणि देन पुन्हा मोबाईल काढला आणि पिक्चर पाहत बसलो. आय डोंट नो, म्हणजे आज संडे आहे अँड डोंट हॅव टू डू एनिथिंग, सो चलो बा. मग काय मस्त मोबाईल काढला आणि पिक्चर पाहत बसलो. कोणता तो गॉड इज गिफ्टेड वगैरे समथिंग लाईक दॅट. तो फिल्म बघत होतो. इट जस्ट लाईक रिअली शांत मूवी होता. शांत म्हणजे खूप जास्त एकदम एक्साइटमेंट किंवा खूप जास्त ऍक्शन वगैरे नव्हती. जस्ट लाईक रिअली काम मूवी. त्याच्यामुळे नाही का माझा आज सकाळचा जो आहे ना, सकाळी एक लाईक रिअली काम, खूप शांत झालो मी. लाईक नो स्ट्रेस, नो एनिथिंग, एव्हरीथिंग इज गॉन रिअली क्लिअर. आणि देन त्याच्यानंतर काय झालं की देन त्याच्यानंतर मग मी डब्बावाली आली, ती आंटी आली आणि ती म्हणे की पुरणपोळी आहे म्हणे. सो इट जस्ट लाईक पुरणपोळी तो चलो म्हणलं. संडे पण आहे, भूक लागली होती आणि माझा डब्बा करीब 1:30 वाजता वगैरे येतो आणि काकूनी पुरणपोळी आणलीच आहे. वैभव माझा रूममेट, तो म्हणे खाऊन घे म्हणे. इवन बॅडीचा पण डब्बा होता, सो खाऊन घे म्हणे. तो ठीक आहे म्हणलं. तर मग काय, मग मी दात वगैरे घासले, थोडेसे थांब म्हणलं 15 मिनिट, दात वगैरे घासले, डब्बा उघडला, बघतो काय पुरणपोळी सोडून बाकी सगळंच आहे. म्हणजे भाजी पोळी वरण भात, पुरणपोळी कुठे आहे? काकूनी चॉकलेट दिलंय आम्हाला. चॉकलेट दिलं म्हणजे लाईक खोटं म्हणजे लाईक चूचा बनवलं वगैरे वगैरे, समथिंग लाईक दॅट. सो इट लाईक काकूला फोन केला, काकू पुरणपोळी कुठे आहे? काकू म्हणे अरे पुरणपोळी उद्याच देणार म्हणे. अरे मग काकू तुम्ही सांगायचं ना तसं, कशाला एकदम हे करून घेता. जाऊ दे म्हणलं. मग काय, मग मी बादलचा डब्बा खाल्ला, वैभवचा डब्बा खाल्ला, माझा डब्बा तास ठेवून होता. मग काय, मग इट जस्ट लाईक बसूनच जेवण वगैरे केलं आणि देन मग मी स्पायडरमॅनचे जे गेम प्ले आहे ना, मार्वल स्पायडरमॅन PS4 एक नवीन गेम लॉन्च झाला आहे, त्याचा गेम प्ले मी बघत होतो. आता हे गेम प्ले काय आहे, दॅट इज अ रिली इम्पॉर्टंट थिंग यू नीड टू अंडरस्टँड. गेम प्ले म्हणजे हे आहे की खूप हाय ग्राफिक्स गेम असतात जे PS4 किंवा Xbox वर खेळतात वगैरे. खूप भयानक ग्राफिक्स ड्रायव्हर वगैरे लागतात त्याला खेळण्यासाठी, होय. आणि PC वर खेळायचं तर खूप जास्त ग्राफिक्स कार्ड वगैरे लागतात. हा, हो, ओके ओके. हो, नाही नाही नाही, सरळ नाही म्हणून दे. हो. टू बी, अरे तू दुसरं जुगाड बघून घ्या प्लीज. रिली सॉरी अबाउट बट. हाँ, अरे नहीं यार, अरे नहीं होता मैनेज, नहीं होता. अरे ऑलरेडी 3 जन है, नहीं होता मैनेज. हाँ, so what the fuck was that? It's like these guys really distracted me. I don't know why, but जाऊन दे बघच. हा, सो मी ते गेम प्ले बघत होतो स्पायडरमॅन PS4 मार्वलचा गेम प्ले. इट वॉज लाईक रिअली नाईस. सो हा गेम प्ले कशाबद्दल, मी का गेम प्ले बघतो, वाईड गेम प्ले.
इट्स लाईक गेम प्ले मध्ये अशा काही क्वालिटीज वगैरे इंट्रोड्यूस करतात जे मूवीज किंवा कॉमिक बुक मध्ये प्रॉपरली दाखवण्यात येत नाही. आता कॉमिक बुक मध्ये एक स्टोरी लाईन असते ज्याच्यामध्ये असं होते तसं होते तसं होते तसं होते. ओके. आणि आय यूज टू न्यू अबाउट एव्हरीथिंग स्टोरी लाईन, कारण मी कॉमिक बुक आणि त्याच्यानंतर कार्टून्स आणि त्याच्यानंतर मूवीज मध्ये स्टोरी लाईन बेस एक टाइमलाईन असते ज्याच्यामध्ये तो एक कॅरेक्टर एक स्पायडरमॅन खेळत असतो वगैरे वगैरे. बट एक गेम मध्ये काय असते की स्टोरी लाईनला थोडं दूर ठेवते. म्हणजे जस्ट लाईक म्हणजे स्टोरी लाईन मध्ये ट्विस्ट अँड टर्न असते ना, ते इतके जास्त प्रभावशाली नसते ऍज कम्पेअर टू गेम मध्ये. गेम मध्ये युजली बेस असतात ऍक्शन, म्हणजे कशाप्रमाणे कॅरेक्टर छोट्या छोट्या गोष्टीला डील करतो, म्हणजे हाऊ टू फाईट द क्राईम, हाऊ टू फाईट विथ द एनिमी. त्याचे एनिमी काही खूप मोठे मोठे नसतात, जस्ट लाईक नॉर्मल ह्युमन बिंग अँड हाऊ ही इझी टॅकल विथ दॅट काय, टॅकल विथ दिस, म्हणजे कशाप्रमाणे तो हे करतो, फाईट करतो. तर हे फायटिंग सीन नाही का गेम मध्ये खूप चांगल्याने इंट्रोड्यूस करतात, व्हिज्युअलाइज करतात. म्हणजे त्याचे ऍक्शन्स, त्याचे मूव्ह, तो याप्रमाणे हे करतो. आणि याच्यापासून मी काफी इन्स्पायर्ड होतो, कारण या मार्वल PS4 स्पायडरमॅन मध्ये नाही का ज्याप्रमाणे नाही का त्यांनी दाखवलं गेलं आहे की हा स्पायडरमॅन अशा पद्धतीने ट्विस्ट घेतो, अशा प्रमाणे त्याला मारण्याचा प्रयत्न करतो. इट इज रिअली गुड. इट इज इट इज जॅम गुड. या. आणि जस्ट लाईक मी पण काफी इन्स्पायर्ड होते. जस्ट लाईक आय यूज टू मेक अ मार्वल मूवी, सो आय फर्स्ट प्रेफरन्स इज अ स्पायडरमॅन. नॉट इवन ॲव्हेंजर, नॉट इवन आयर्न मॅन वगैरे वगैरे, बट स्पायडरमॅन इज गुड. कारण स्पायडरमॅन मध्ये आपल्याला असं काही दाखवता इट इज रिअली अमेझिंग. कारण तो ज्याप्रमाणे हवेत तरंगतो, हा ज्याप्रमाणे तो वेब शूट्स फायर करतो, ज्याप्रमाणे तू बिल्डिंग टू बिल्डिंग जम्प घेतो, इट इज सो मच अमेझिंग आणि सो मच, आणि खूप चांगल्याने व्हिज्युअलाइज दाखवत असते, खूपच चांगल्याने झू झू झू, आणि इट इज सो मच ग्रेट. मला हे खूप आवडलंय हे. सो त्यामुळे मी गेम प्ले बघतो, कारण त्यामुळे मी काफी व्हिज्युअलाइज होतो त्या कॅरेक्टर बद्दल, का तो कशाप्रमाणे तो डेली सोबत कशाप्रमाणे हँडल आउट करते. अँड इट इज रिअली गुड, इट इज रिअली ऑसम. कारण समजा जेव्हा समजा असं वाटलं का समजा आपल्याला हा एक चांगला मोमेंट आहे आणि याला आपण सेव्ह करून ठेवतो, सो आय जस्ट लाईक मी त्या गोष्टीला सेव्ह करून ठेवतो माझ्या युट्यूब ब्लॉग मध्ये, त्याला सेव्ह करून ठेवतो, त्याची प्लेलिस्ट बनवतो. व्हाय? कारण सर्टन टाइम मध्ये मला त्या प्लेलिस्टची गरज लागेल. व्हाय? कारण तिथले जे इन्स्पायर मोमेंट आहे ते इट वॉज लाईक रिअली गुड. इट जस्ट लाईक माझ्यापाशी आता एक गुड सेव्ह करून आहे कॉल ऑफ ड्युटी ऍडव्हान्स वॉरफेअर मधला तो चेसिंग सिक्वेन्स. लाईक रिअली अमेझिंग, बहुतच चांगल्याने व्हिज्युअलाइज केलं. कारण तो कॅमेरा मुवमेंट आणि ते कॅमेरा जे असते ना, इट्स सो ग्रेट. आणि यावरून आपण इन्स्पायर्ड होतं का आपल्या फिल्म मध्ये याला कशाप्रमाणे इंट्रोड्यूस करायचं आहे. सो आय यूज टू वॉच गेम प्ले, कारण हे खूप चांगले असतात, खूप इन्स्पायर्ड करतात ऍज कम्पेअर टू व्हिज्युअलाइज. स्टोरी लाईन मध्ये खूप जास्त व्हिज्युअल हे नाही करत, म्हणजे स्टोरी लाईन लाईक रिअली नॉर्मल वगैरे वगैरे, म्हणजे खूप एंड ऑफ द, म्हणजे जस्ट लाईक आफ्टर 4 and 5 hour नंतर काही ना काहीतरी ट्विस्ट अँड टर्न होते. बट इट जस्ट लाईक कॉमिक बुक किंवा मूवी मध्ये जस्ट लाईक अर्ध्या घंटामध्ये, कॉमिक बुक मध्ये जस्ट 10-15 मिनिटांमध्ये जस्ट लाईक ट्विस्ट अँड टर्न होऊन जाते. हा क्या स्पायडरमॅन इथून जाता, मग मेरी जेन वॉज ब्रोक अप विथ हिम वगैरे वगैरे. अरे मेरे बाप, क्या हो गया. आणि या अबाउट मेरी जेन, जस्ट लाईक आज मेरी जेनला बघितलं मी त्या स्पायडरमॅन PS4 मध्ये, आणि जस्ट लाईक शी रिअली म्हणजे जेव्हा मी तिला बघितलं, म्हणजे मी तिच्या प्रेमात तर नाही पडलो, कारण शी इज अॅनिमेटेड कॅरेक्टर या. बट जेव्हा मी त्या मेरी जेनला बघितलं तेव्हा लाईक मला असं वाटलं की चला आपल्या लाईफ मध्ये पण कोण ना कोणी असायला हवं, म्हणजे एक असा कॅरेक्टर जो आपल्याला अंडरस्टँड करेल वगैरे वगैरे. सो इट इज अ रिअली नाईस थिंग फॉर मी. म्हणजे मला हे खूप चांगलं वाटलं हे जे मेरी जेनचं कॅरेक्टर, कारण ती ज्याप्रमाणे व्हिज्युअलाइज झाली, इट वॉज लाईक रिअली क्यूट फेस विथ दी ग्रेट स्टाईल.
आय रिअली लाईक दॅट ॲनिमेटेड गर्ल. आणि त्या मुलीला बघितल्यावर खरंच मला नाही का एक प्रकारे नाही का स्नेहा तांबडीची आठवण नाही आली. नो नो नो, इल्ले जस्ट लाईक somehow somewhere I used to have that something girl वगैरे वगैरे, राहील शाहिद. आणि I don't know, it's in the future. मलाही नाही माहित का माझ्या फ्युचर मध्ये वगैरे वगैरे कोणती मुलगी वगैरे आहे या. म्हणजे मला म्हणजे असे टार्गेट दिसतात, बट माझ्या टार्गेट मध्ये अशी कोणती मुलगी लाईक मुलींचा कॉन्टॅक्ट वगैरे राहीलच या. म्हणजे पुण्याला वगैरे जाशील तर देन यू हॅव टू बी इन अ फिल्म स्कूल, तेव्हा वगैरे असं काही होईलच या. असं काही म्हणजे मग ते पाहू यार पुढे वगैरे. पाहू म्हणजे काय, अरे बोल ना, बोल तुला काय बोलायचं बोल. बहुत फुरसत आहे आपल्याला, बहुत वेळ आहे आणि यू हॅव टू टेल. तर तुला जे काय बोलायचं ते आपण बोलून घेऊ, राईट. सो हा, तर मला बोलायचं होतं की की आपण ज्या पद्धतीने आपण समजून घेतो, म्हणजे लाईक मी तरी स्वतःला असं समजून घेतो की आय डोंट नो यार, म्हणजे मला पण नाही माहित म्हणजे एक दुसऱ्या पर्सनचा कॉन्टॅक्ट कसा असतो आणि काय असतो, कारण मी तो एक्सपिरियन्स नाही केलाय. माझेपाशी खूप सारे मित्र आहे, बट मी त्यांना असं रोज कॉल करत नाही. पण जेव्हा मी त्यांना भेटतो, इट वॉज लाईक रिअली वॉर्म वेलकम अँड इट वॉज लाईक अ रिअली अमेझिंग थिंग्स फॉर मी. माझ्यासाठी खूप महत्वपूर्ण असतात माझे मित्र. जेव्हा मी वैभव, पेंटी, वन मॅन, बादल यांच्या सगळ्यांसोबत भेटतो ना, इट वॉज लाईक रिअली ग्रेट. बट हे जे मुला मुलीचं जे वेगळं असं नातं या लोकांनी बनवलं आहे ऍज अ गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड, हे म्हणजे जस्ट लाईक मला समजत नाही, बिकॉज आय डिडंट एक्सपिरियन्स दिस थिंग, असं मला वाटतंय. कारण लोक खूप म्हणतात, खूप व्हिज्युअलाइज करतात की खूप वाईट आहे वगैरे वगैरे, किंवा डिस्ट्रॅक्ट करतो टार्गेट पासून. इट इज लाईक एक माझ्या म्हणण्यानुसार असं वाटतंय की एक राईट पर्सन तुमच्या लाईफ मध्ये भेटला ना, तर तो एक राईट पर्सन तुम्हाला खूप चांगल्याने एक प्रकारे इन्स्पायर करतो प्रत्येक गोष्टीमध्ये. म्हणजे तुमच्या टार्गेट जवळ नेण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला कशाप्रमाणे कोणकोणत्या गोष्टीची गरज आहे ते सरप्राईजली तुमच्या समोर येऊन जाते. इट वॉज लाईक अ रिअली ग्रेट थिंग. आता मी असं बोलून राहिलाय बिकॉज ऑफ विशाल आणि श्रुतिकाचं जे आहे रिलेशनशिप, ते करीब 5 वर्षाचं जे रिलेशनशिप आहे, दे आर स्टील इन टच. या म्हणजे इंजिनिअरिंगच्या सेकंड इयरला हे दोघ जण भेटले. सो सेकंड इयर, देन फायनल इयर, आणि देन हे 3 वर्ष इंजिनिअरिंग झाल्यानंतर 3 वर्ष झाले ना, राईट. म्हणजे मी खापरखेडा, आणि देन मग त्याच्यानंतर मग 8 महिने वगैरे नागपूर, आणि देन इथे होऊन राहिले 8-9 महिने वगैरे वगैरे. सो इट इज लाईक रॅन्डमली 4.5-5 वर्ष झाले त्यांच्या रिलेशनशिपला. सो 4.5-5 वर्षामध्ये यांच्यासोबत खूप काही झालं आहे. जस्ट लाईक 2 टाइम ब्रेकअप वगैरे झाला आहे. इट्स लाईक आता या दोघांमध्ये जे काही झालंय, युजली सांगत तर नाही, बट असतात वगैरे यांच्यामध्ये छोट्या मोठ्या गोष्टी. बट इट इज लाईक काही असो, प्रत्येक मोमेंटला हे सोबत असतात, आणि दॅट इज अ रिअली गुड थिंग. मला असं वाटतं हे खूप चांगली गोष्ट आहे. मी असं पहिले विचार करत होतो की जेव्हा श्रुतिका नव्हती तेव्हा विशाल लाईक अ रिअली ग्रेटफुल, बिकॉज ही हॅज समथिंग, म्हणजे तर टॅलेंट पण आहे, ही हॅज एव्हरीथिंग. या म्हणजे टॅलेंट आहे, स्मार्ट आहे, प्रत्येक गोष्टीला चांगले समजून घेतो, आणि इट इज रिअली गुड फॉर हिम असं मला नेहमी वाटत होतं, आणि आहे पण. बट मला असं वाटत होतं की श्रुतिका जेव्हापासून त्याच्या लाईफ मध्ये आली तेव्हापासून त्याच्या लाईफचं डिग्रेडेशन झालंय, म्हणजे कमतरच झालंय कुठेतरी. म्हणजे इथे वगैरे असं नाही होऊ शकत, तसं नाही होऊ शकत वगैरे वगैरे. म्हणजे जस्ट लाईक मला असं वाटलं की श्रुतिका जेव्हापासून विशालच्या लाईफ मध्ये आली, तर मला असं वाटलं की विशाल का तेव्हा सोडून आला होता ना, तो फेस कंपनी, पुण्यातली जी कंपनी होती, तो सोडून आला होता. तर मला असं वाटलं की जस्ट बिकॉज त्यांनी फक्त हे श्रुतिकासाठीच सोडून आलाय बा, ह्या सगळ्या गोष्टी. बट देन रिअलाइज झालं की त्याने जे डिसिजन घेतलं आहे ते श्रुतिकाच्या याने नाही घेतलं आहे, त्यांनी डिसिजन घेतला आहे ते त्याच्या लाईफ नुसारच घेतला.
आणि त्या डिसिजन मध्ये श्रुतिकाने पण त्याची मदत केली आहे असं मला वाटतं. बट मला काही काही डिसिजन नाही का मला काफी रॉंग वाटतात. म्हणजे बघ ना, म्हणजे ठीक आहे, विशाल इज काइंड ऑफ लाईक अ रिली स्मार्ट गाय, बट श्रुतिका इज ऑल्सो रिली स्मार्ट गाय, स्मार्ट गर्ल ऑल्सो. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये नाही का, जेव्हा विशाल आम्हाला शिकवायचा ना, अं, तेव्हा नाही का, इट इज लाईक फर्स्ट ऑफ ऑल कोणी सॉल्व्ह करायचं ना तर फक्त श्रुतिकाच करायची. कारण श्रुतिका इज रिली स्मार्ट गर्ल, तिला खूप काही माहित असायचं, खूप काही. बट आय डोंट नो, म्हणजे मुलीमध्ये अशा काही गोष्टी असतात जेणेकरून ते स्वतःच्या प्रोग्रेसला कुठेतरी फुल स्टॉप लावतात. वाय? बिकॉज शी इज अ गर्ल. आता शी इज अ गर्ल म्हणजे काय? म्हणजे राईट नाव विचार कर, राईट नाव शी इज बॉर्न इन 93, राईट नाव एज इज 25. हा, एज आहे 25 आणि एगरली शी नीड अ जॉब. वाय? समज तिला जॉब नाही तर तिचे आई वडील तिचं लग्न त्वरित लवकरात लवकर करतील. सो कसं आहे की मुलींसाठी खूप इम्पॉर्टंट असते की आयदर यू गेट द जॉब इन 25 ऑर गेट मॅरिड. बट त्या सिच्युएशन वेळेस आई वडील पेशन्स बिलकुल ठेवू शकत नाही. 25 किंवा 26, हार्डली 2 इयर्स, 2 वर्षामध्ये काही नाही झालं तर 27व्या वयात तर मुलीचं लग्न तर कन्फर्म आहेच. या कोणतेही आई वडील किंवा पॅरेंट्स तितक्या दूर थांबू शकणारच नाही. सो आणि कसं 27 नंतर मग एक एज होऊन जाते. नंतर आफ्टर जर 28 किंवा 29 किंवा 30 जर झालं ना, तर जे जे रिश्ते मुलीला बघण्यासाठी येतात ते रिश्ते नाही येतात. पॅरेंट्सचं पण बरोबर आहे आणि मुलींच्या पण दृष्टिकोनातून बरोबर आहे. म्हणजे तिला पण वेळ हवा, बट किती वेळ हवा वगैरे वगैरे. त्यामुळे श्रुतिकानी जॉब पकडला आहे अल्फोन्सा स्कूलमध्ये, एक प्रकारे टीचर ची पोस्ट तिने हायर केली आहे. टीचरची पोस्ट म्हणजे लहान मुलांना शिकवण्याचं, जस्ट लाईक 4थी 5वी 6वीतल्या मुलांना शिकवायचं मॅथमॅटिक्स वगैरे वगैरे, समथिंग लाईक दॅट. बट म्हणजे ती खरंच त्या गोष्टीसाठी कॅपेबल आहे का? सांग ना, म्हणजे सांग ना. ती शी इज रिअली स्मार्ट. आणि म्हणजे याच्यामध्ये प्रॉब्लेम कशाचा आहे सांग बरं. याच्यामध्ये मी आता श्रुतिकाचं उदाहरण नाही घेत, मी जस्ट लाईक मी ऑल ओव्हर अराउंड द वर्ल्ड नाही म्हणत, बट माझ्या अराउंड मध्ये ज्या काही मुली आहे, पॅरेंट्सचं इतकं बर्डन असते का? म्हणजे मुलींना जस्ट लाईक 27-28 नंतर त्यांना काही करताच येत नाही का? सांगू एक गोष्ट सांगू का, गव्हर्नमेंट जॉब म्हणजे हे अशी गोष्ट आहे का, याला नाही का स्टार्टिंगला खूप फोर्स लावा लागतो. अरे खूपच, जस्ट लाईक इतकी पढाई करावी लागते, इतकी पढाई करावी लागते खूप जास्त. त्याच्यानंतर आपल्याला कुठे गव्हर्नमेंट जॉब लागतो आणि या गोष्टीसाठी वेळ लागतो. जस्ट लाईक आफ्टर ग्रॅज्युएशन टेक्स 5 इयर तर कम्प्लीट करून घे, 2 वर्ष तर टाइमपास करायसाठी लागेल, 3 वर्ष सिरियसनेस, या 5 or 6 इयर, 6 वर्ष तर लागेल. आता विशालच्या बाबतीतच झालं आहे की विशालचं जेव्हा ग्रॅज्युएशन झालं, ग्रॅज्युएशन नंतर 1 वर्ष त्याचं असंच वाया गेलं. दुसरं वर्ष मे बी मानून घे का प्रिपरेशन किंवा याच्यामध्ये कसं तरी गेलं. त्याच्यानंतर त्यांनी ज्या पिकटअप पकडला आहे, तर आता राईट नाव त्याला करीब 3 वर्ष झालं आहे आणि 3 वर्षात 1 वर्ष गेला असेल टाइमपास, आपण ऍव्हरेजली कॅल्क्युलेट करू शकतो. पण त्या 2 वर्षामध्ये त्यांनी खूप पढाई केली आहे, बहुत जास्त पढाई. आणि ऍज कम्पेअर टू समजा राहुलनी पण खूप पढाई केली आहे बरं. राईट नाव त्याला म्हणजे जिथे जायचं होतं पोलीस खात्यामध्ये, तो गेलाय. या जी ट्रेनिंग सुरू झाली आहे, जस्ट लाईक 2-3 महिना अगोदरच त्याची ट्रेनिंग सुरू झाली आहे. इट इज रिअली गुड, आय एम रिअली हॅपी अबाउट दिस. आणि त्यांनी त्यासाठी खूप पढाई आणि खूप मेहनत पण केली आहे. आय एम रिअली हॅट्स ऑफ टू हिम. आणि विशाल पण त्याच प्रायोरिटीवर, त्याच गोष्टीवर उतरून राहिला आहे. तो पण खूप जोराने पढाई करून राहिला आहे. बट या गोष्टी नाही का पॅरेंट्स समजू शकत नाही. आय डोंट नो वाय, बट मी आता नाही का थोडस मुलांकडून पक्ष घेतो की हे गोष्टी पॅरेंट्स समजू शकत नाही. मानून घे ठीक आहे, मुलांसाठी तर चालून घे, जस्ट लाईक ठीक आहे 30-32 पर्यंत चालून जाईल मुलांसाठी. बट मुलींसाठी हेच लिमिट इट्स लाईक 27 पर्यंत येऊन थांबते.
आफ्टर समजा 27 नंतर तर मग मुलीला ते बस बाई समजा तुझं होत नसेल, तुझं लग्नच करून टाकू, चांगला एक मुलगा भेटेल. बघ ना ही मुलगी, तिचं नाव काय, आ, पूनम सुटे. शी वॉज रिअली डॅम गर्ल. मस्त मुलगी, दिसायला चांगली होती, डोक्याने पण चांगली होती. बट एंड ऑफ द डे तिने लग्नच केलं ना, जॉब करत नाही, नवऱ्याच्या हातची खात आहे बस. म्हणजे व्हॉट इज इट, म्हणजे आतापर्यंत जेवढी पढाई केली, आतापर्यंत जेवढं काही केलं, एंड ऑफ द डे शी वॉज जज बाय हर ब्युटी, बाकी काहीच नाही. सांग ना, म्हणजे व्हॉट इज दिस, म्हणजे मुली अशा का करतात वगैरे वगैरे. बट त्यांच्यावर असं करायला भाग पाडतात ना त्यांचे पॅरेंट्स. विचार कर ना, त्यांच्यावर त्यांचे पॅरेंट्स असं करायला भाग पाडतात, कारण त्यांना खूप फोर्स असतो, फॅमिली प्रेशर खूप जास्त हे असते का त्वरित त्वरित लग्न करून टाक. आणि त्यावेळेस तेवढा पेशन्स पण नसतो, कारण पढाई असते खूप जास्त, त्यामुळे आपलं डोकं खराब. आणि त्याच्या वेळेस आई वडील पुन्हा म्हणत आहे का तू पढाई नको करू, जस्ट लाईक जाऊ दे बाई, तू लग्न करून टाक. आणि मग ते लग्नातले हळूहळू नाही का विचार आपल्या डोक्यामध्ये फ्लो होत जातात वगैरे वगैरे. आणि स्टार्टिंग 1, 2, 3, 4 किंवा 5 वर्ष, मानून घ्या ऍटलीस्ट 6 किंवा 7 वर्ष, जसं असं फील होते का खूपच चांगलं. बट त्याच्यानंतर रिअली डिस्ट्रॉय एव्हरीथिंग. राईट नाऊ माझी जर एज्युकेशन कॅपेबिलिटी म्हणलं ना तर इट वॉज लाईक रिअली नथिंग. मी ओनली डिप्लोमा केलाय, माझी औकात पण नाही का मी हे सगळं बोलायची किंवा इथे नागपूरमध्ये राहण्याची किंवा या मोठ्या कंपनीमध्ये काम करण्याची. या मी लिटरली मी म्हणतो औकात नाही माझी. बट मी इथे आहे आणि मी इथे काम करून राहिलोय. आणि राईट नाऊ ऑल्सो ड्रीमिंग अबाउट पुणे, का पुण्याला जाऊन पण मोठ्या कंपनीमध्ये मी जॉब करीन, याच्याच बेसवर, डिप्लोमा बेसवर. व्हाय मी का म्हणजे व्हाय आय डू दॅट, सांग ना, का करून का राहिलोय असं. कारण मला स्वतःवर विश्वास आहे आणि त्या विश्वासावर मी त्या सर्व गोष्टी समजून घेत आहे, एक्सपिरियन्स घेत आहे, जॉब मधला एक्सपिरियन्स, त्याच्यानंतर एक प्रत्येक गोष्ट फाइंड करण्याचा, एक नवीन ट्राय करण्याचा नवीन एक्सपिरियन्स, हे मी घेऊन राहिलोय. समहाऊ मी सर्टन टाइमवर मी फेल होऊन जाईन, मी असं पण नाही म्हणू शकत पुण्याला मी 100% सक्सेसफुल होऊन जाईल, इट जस्ट लाईक मी प्रयत्न तर करीलच. फरवरी मार्च पर्यंत मी माझा ट्राय राहीलच का मी पुण्यालाच जाईल. आणि माझ्यावर काफी विश्वास आहे, मला स्वतःवर नाही का, जस्ट लाईक विश्वास म्हणजे कॉन्फिडन्स, म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्सवर नाही या, पण जस्ट लाईक एक विश्वास आहे का आपण पुण्याला जाऊच 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 करेंगे, आपण प्रयत्न करेंगे. राईट नाऊ मी 9,500 रुपये नोकरी ई लर्निंग वर खर्च केले. बिकॉज ऑफ वॉट, का ते ऑनलाईन कोर्सेस इट वुड बी रिअली हेल्पफुल फॉर मी अँड फॉर माय करिअर टू गेटिंग द रिक्रुटर फ्रॉम पुणे, अँड दे ऑल्सो रिक्रूट मी टू देअर कंपनी इन पुणे, अँड दॅट्स वाय आय गेट टू द पुणे. सो सांग ना, हे म्हणजे लाईक मी डिप्लोमा केलाय, माझ्यामध्ये एवढी ताकद आहे, मी पुण्यापर्यंत चाललो आहे, आणि हे लोक एवढे ग्रॅज्युएशन करतात, पोस्ट ग्रॅज्युएशन करतात आणि स्वतःला थांबवून देतात वगैरे. बट यांच्यामध्ये त्यांची काही गलती नसते रे, यांच्यामध्ये त्यांची काही गलती नसते. यांच्यामध्ये गलती फक्त एवढीच असते की त्यांनावर पॅरेंट्स खूप जास्त दबाव टाकतात, सोसायटी खूप जास्त दबाव टाकते, आणि यावेळेस नाही का डिस्ट्रॅक्शन खूप जास्त असते, खूपच जास्त. मुलगा पाहायला येतो, मुलगी पाहायला येते, कारण यावेळेस नाही का मुलगी एक प्रकारे वयात येते, मुलगी वयात आल्यानंतर मग ऑफकोर्स फिलिंग्स वगैरे येतात, इवन इफ आय गर्ल्स हॅव टू बी बॉयफ्रेंड समथिंग लाईक दॅट वगैरे वगैरे असतातच. आणि त्याच्यानंतर मग समजा जर लग्न वगैरे म्हणलं आणि मुलगा पाहायचा आहे वगैरे वगैरे, तर मग त्याच्यामध्ये ते वेगळंच वातावरण असते, आणि त्याच्यामध्ये आपण पढायचा फोकस करू शकत नाही. सो इट जस्ट लाईक एव्हरीथिंग, जेवढी आपण प्रिपेअर केली आहे तेवढे जस्ट सगळं डिस्ट्रॉय होऊन जाते. बट श्रुतिकाच्या बाबतीत असं नाही आहे. म्हणजे श्रुतिका इज राईट नाऊ अर्निंग ऑल्सो, बट ती अशा फील्डमध्ये अर्न करत आहे की ज्या फील्डमध्ये ती शिकून पण राहिली आहे, म्हणजे स्वतःला पण शिकवत आहे, लहान पोरांना पण शिकवत आहे, आणि याच गोष्टीद्वारे तिला पैसे पण भेटत आहे, अँड दॅट इज रिअली गुड फॉर हर.
विशालबद्दल मी खूप कॉन्फिडन्स आहे. जस्ट लाईक 1-2 वर्षात तो जॉईन होऊनच जाईल आणि ही इज अर्निंग दॅट मच अमाऊंट ऑफ मनी इन फ्युचर ऑल्सो. बादल बद्दल मी काही सांगू शकत नाही. आय एम नॉट रिअली जजिंग टू एव्हरी वन, या बट ही इज गुड. या प्रत्येक जण आपल्या गोष्टीने मेहनत करतो. प्रत्येकानाच एक विश्वास असतो ना की आपल्याला आपल्या लाईफ मध्ये काही ना काहीतरी बिकम बेटर बनवायचं आहे. सो या इट्स गुड. 40 मिनिट झालाय, आपण बडबड करूनच राहिलोय. भाई तेरे पास बहुत फुर्सत है, जस्ट. अरे भाऊ, मी आंघोळ केली आहे, जेवण केलं आहे, काफी फ्रेश झालो आहे, दाढी पण केली आहे, जस्ट लाईक कानातला मळ पण काढला आहे, नख पण कापलेलं आहे. 6 वाजता उठलून तेव्हापासून असा टाइमपास सुरू आहे. या बोटाचे नख, पायाचं नख, दाढी पण केली आहे, नवीन कपडे पण घातले आहे, वगैरे वगैरे. आंघोळ केली, जेवण झालं, जास्त पण जेवलं नाही, प्रॉपरली जेवलाय, पाणी पण पिलो. एव्हरीथिंग इज गुड, एव्हरीथिंग इज फाईन. उद्या ऑफिस आहे, सकाळी उठून जायचं आहे, कुठे घाई नाही, गडबड नाही, सगळं चांगलं आहे आणि माझ्याविषयी काफी फुरसत आहे. मला खूप म्हणजे जस्ट लाईक मी कोणासोबत बोललो नाही, सो जस्ट लाईक मोबाईल काढला नाही, चलो मला स्वतःसोबतच आपण बोलून घेऊ. राईट नाव मी इतक्यात खूप जास्त लाईफ बद्दल विचार करून राहिलाय, वगैरे वगैरे, लाईक स्वतःबद्दल किंवा लाईफ बद्दल कशी काय राहील वगैरे. म्हणजे इथे लाईक हे अशी वय असते ना की या वयात आपल्याला हार्ड डिसिजन घ्यावेच लागतात. या म्हणजे अशा वयात असं असतो ना की आपल्याला समजून घ्यावं लागते की आपल्याला काही ना काहीतरी करायचं आहे, आपल्याला काही ना काहीतरी आपल्या लाईफ साठी काही ना काहीतरी. समजा आयदर आपण आता काहीच केलं नाही, फ्युचर मध्ये जस्ट लाईक वी आर डिस्ट्रॉइंग टू सेल्फ, स्वतःला आपण डिस्ट्रॉय करून टाकू. मजेचा पार्ट एक वेगळाच असतो. हा ठीक आहे, आपल्याला मजा करायचा आहे, सेलिब्रेट करायचं आहे, वगैरे वगैरे. या ऑफकोर्स, कोण नाही म्हणतात. मी माझ्या वाढदिवसाला 2,000ची फूक मारली, पिझ्झा खाल्लाय, काहीच वाटत नाही मला. त्या दिवशी मी 1,000 रुपये गेलो डॉमिनोज मध्ये आणि फुक्कट खाल्ला, एक स्लाइस खाल्ला, पोट भरलं, वापस आणला, सगळा रूममेटनी खाल्ला, 1,000 रुपये बिल केलं, काहीच वाटत नाही. वाय? कारण या गोष्टीपासून आपल्याला एक्सपिरियन्स भेटते का समोर अशा प्रमाणे असा खर्च करायचा नाही. बट वाढदिवसाच्या दिवशी तसा खर्च तर करावाच लागेल. या 2 का पुढे का मग 5 वर्ष 5,000 पण खर्च करायचा. बट जेव्हा मित्र राहील तेव्हा, एकट्यामध्ये तर हा. आणि अनदर थिंग का मी त्या दिवशी माझा वाढदिवस पण आहे, समथिंग लाईक दॅट. मी कधी विचार पण नाही केला होता की पीपल आर ऑल्सो सेलिब्रेटिंग मी. मी सांगितलंच नाही का त्या दिवशी काय झालं. हा, माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मी ऍक्च्युली व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड बनवला होता, पण त्याच्यामध्ये मी प्रॉपरली एक्सप्लेन केलं नव्हतं. सो मी पहिले एक्सप्लेन करतो का 2 तारखेला एक्झॅक्टली झालं का. इट वॉज लाईक अ रिअली मेमोरेबल डे फॉर मी, आणि मला असं वाटत नाही का मी या लॉंग टाइम साठी हा विसरेल. सो लेट मी रिकॉल दिस थिंग. सो काय झालं होतं की 1 तारखेला होतं शनिवार, महिंद्राचं सबमिशन होतं. माझ्यापाशी एरिया 6 चे केबल ट्रे होते. केबल ट्रे मला फाउलिंग वगैरे, क्यूसी वगैरे सॉल्व्ह करायच्या होत्या. ती मी सगळ्या क्यूसी वगैरे सॉल्व्ह केल्या आणि मला म्हणजे कधी मी सकाळी आलो होतो, सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत कंटिन्यू काम करतो, कंटिन्यू. म्हणजे इट्स लाईक आय एम रिअली एक्झॉस्टेड ऑन दॅट डे. इतकं लाईक म्हणजे लाईक उद्या माझा वाढदिवस आहे आणि आज समज जर मी करीब 9 वाजेपर्यंत किंवा ऍटलिस्ट 10 वाजेपर्यंत जर मी पोहोचलो नाही तर मला गाडी भेटणार नाही आणि मग मला पुन्हा थांबावं लागेल नागपूरलाच. सो इट वॉज लाईक रिअली हेक्टिक झालं होतं त्यावेळेस 1 तारखेला. आणि त्यामुळे नाही का मी त्वरित लवकरात लवकर आपण काम खतम करून लवकरात लवकर आपण गाडी पकडून वर्धेला जाऊ, बस हाच विचार बरं डोक्यामध्ये चालू होता, बाकी काहीच नाही. सो इट लाईक कसं तरी ढकलत 4, 5, 6, 7 वाजले, सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत. आणि देन 7 वाजता मी माझं काम खतम केलं आणि देन मग मी निघालो, तोंड फ्रेश केलं, तोंड बस फ्रेश केलं वगैरे वगैरे. बॅग ऑलरेडी पॅक्ड होती, पॅक केली आणि जस्ट ओला ऑटो पकडला आणि सरळ रहाटेवर गेलो. थँक गॉड मला 8 वाजता गाडी भेटली. आता गाडी भेटली, गाडीमध्ये काहीच जागा नाही. सो जस्ट लाईक मी समोर बसलो, जिथे ड्रायव्हर वगैरे बसतो ना, तिथे बंच ऑफ पीपल, तिथे बसलो मी.
तर तिथे पाय ठेवायसाठी पण जागा नाही. मी तो एक्सपिरियन्स सांगितला नाही आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये, पण सांगतो. त्यावेळेस मला पाय ठेवायला पण जागा नाही. जस्ट लाईक माझा पाय ठेवण्यासाठी ऍटलीस्ट 1 फूटची जागा लागेल. एक बसण्यासाठी आपल्याला नॉर्मल व्यक्तीला किती व्यक्ती 1 फूटची जागा लागते, दीड फूटची जागा लागते. कारण आपल्या हिप्स पासून ते आपल्या टोंगळ्यापर्यंत जी लेंथ आहे ती करीब 1.5 फूट आहे. ते 1.5 फूटची जागा ऑलमोस्ट नॉर्मल व्यक्तीला तर लागतेच बसण्यासाठी. तिथे हार्डली 1 फूटची जागा होती, फक्त 1 फूट. आणि याच्यामध्ये तुम्ही तुमची टांग मावा की तुमची गांड मावण्याचा म्हणजे ऍडजस्ट करण्यापर्यंत इट वॉज लाईक रिअली टफ टू सिट ऑन दॅट चेअर आणि त्या बेंचवर. कारण ते बेंच झोपण्यासाठीच होती, ना की बसण्यासाठी होती. जागा नव्हती आणि मला त्वरित वरतीला जायचं होतं. चलो म्हणलं सह लेंगे. तो जस्ट लाईक बसलो मी आणि माझ्या पायाला इतक्या नसा लागल्या होत्या की बहुतच जास्त. इट वॉज लाईक आय एम रिअली पेन. आणि नॉर्मली ट्रॅव्हल्सनी नागपूर टू वर्धा जायसाठी नाही का करीब 2 घंटे, मॅक्स टू मॅक्स 2.5 घंटे. इट टेक्स 3.5 hours, 3.5 घंटे लागले मला नागपूर टू वर्धा जायसाठी. मेरे बाप, म्हणजे जस्ट लाईक बसण्यासाठी जागा नाही. माझ्या पायामध्ये इतक्या भयानक पेन होऊन राहिलाय, नसावर नसा लागून राहिलाय. आणि तिथे अहिंसा मार्गावर नाही का जाम लागलाय. म्हणजे एक 1 वे रोड असतो ना, तिथे नाही का एक ट्रक फसला आणि त्याच्यामुळे मागचे पूर्ण करीब 60-70 गाड्या पूर्ण थांबून होत्या. इट वॉज लाईक अर्धा घंटा त्यातच गेला. सो ते जर्नी माझ्यासाठी इतकी हेक्टिक होती ना, खूपच जास्त. अरे मेरे बाप, माझ्या साईडला 2 मुली पण होत्या, बट त्यावेळेस तो फोकस बिलकुलच नव्हता. बिलकुलच नाही. म्हणजे लाईक जेव्हा माझ्यासोबत नाही का खूप चांगलं होते ना, म्हणजे खूप अमेझिंग एन्व्हायरमेंट असेल, त्यावेळेस मी जस्ट लाईक रिअली अनकम्फर्टेबल स्टेजवर असतो ना, की बहुतच जास्त लिटरली सांगतो, मी बहुतच अनकम्फर्टेबल होतो तेव्हा मी. कारण माझं टांग मावत नव्हती वगैरे वगैरे. अनदर थिंग का माझं पोट साफ झालं नव्हतं सकाळपासून. लाईक मी सकाळी ऑफिसमध्ये गेलो, पोट साफ नाही झालं. त्याच्यात संध्याकाळी आलो, विदाऊट पोट साफ करताच मी डायरेक्ट नागपूरसाठी निघालो. सो इट इज लाईक बहुतच, म्हणजे विचार कर ना, इज लाईक बहुतच खतरनाक लेवल होती ते सहन करण्याची. मी इथून मागून धमाके पण सोडून राहिलो आहे, देन माझा पाय पण ऍडजस्ट करून राहिलो आहे, आणि नसावर नसा लागून राहिलाय, शिल्का लागून राहिलं. अरे मेरे बंधू, क्या हो रहा है मेरे साथ. बहुतच खतरनाक जर्नी होती. सो आफ्टर दॅट मी ते सहन केलं आणि देन मग मी 10 वाजता वगैरे पोहोचलो वर्धेला. त्याच्यानंतर मग मी फ्रेश वगैरे झालो. थँक गॉड का तेव्हा नाही का किरायदार वगैरे सगळे सोडून गेले होते. किरायदार म्हणजे घरी किरायदार वगैरे होते ना, तर तेव्हा आता ते किरायदार सोडून गेले, म्हणजे त्यांना कुठेतरी पुलगावला घर बांधायचं होतं, समथिंग लाईक दॅट. सो ते सोडून गेले वगैरे वगैरे. आणि त्याच दिवशी वडिलांनी पूर्ण घर साफ वगैरे केलं. सो इट वॉज लाईक खाली खूपच मस्त जागा होती. सो त्यावेळेस नाही का माझं पहिलं प्रिशन होतं का मी स्वतःला पहिले साफ करू, पोट साफ करू, आंघोळ धू, पहिले स्वतःला फ्रेश होऊन जाऊ. सो मी पहिले स्वतःला फ्रेश केलं. 11 वाजतात आणि मग 11 वाजता वगैरे मग थोडंसं मग फॅमिली सोबत टाइम स्पेंड केला आणि त्याच्यानंतर मग मी 12 वाजता झोपलो. रात्री कोणाचे कॉल वगैरे आले नाही आणि आय वोंट रिअली एक्सपेक्टिंग दिस कॉल फ्रॉम एनी वन. कारण त्यावेळेस मी या कंडिशन मध्ये होतोच नाही का माझा वाढदिवस पण आहे आणि कोणी माझं सेलिब्रेट पण करायला हवं. नो इल्ले कुछ भी नाही. या नॉट इवन अ सेकंड आफ्टर डेट. जेव्हा त्याची वाढदिवस आहे त्या दिवशी पण मला असं काही खास वाटत नव्हतं का माझा वाढदिवस आहे आणि कोणी मला कॉल करावा. बिलकुलच नाही. इट्स लाईक आपल्याला काही ना काहीतरी करायचं आहे ना, तर आपण स्वतः कॉल लावतो का भाऊ आपल्याला चलो. लाईक तर मग काय झालं की सकाळी उठलो 9-9:30 वाजता. उठल्यानंतर मग मी पाया वगैरे लागलो आई वडिलांच्या. आईनी बर्फी वगैरे सारली वगैरे, खाल्ली, दात वगैरे घासले वगैरे. पाऊस कंटिन्यू. लाईक माझ्या वाढदिवसाला नाही का नेहमी 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 पाऊस राहते. 2 सप्टेंबर मासासाठी ठरूनच आहे या दिवशी पाऊस राहणारच. ऑलमोस्ट मला एवढं माहिती आहे का, इट्स लाईक माझ्या बर्थडे पासून ते सगळेच वाढदिवस या दिवशी पाऊस येणार म्हणजे येणारच. समजा तू इंडियात नाही आहे, दुसरीकडे आहे, आय डोंट नो दुसरीकडले वेदर तर बघितलं नाही मी अदर दॅन कंट्री. बट इंडियामध्ये तर जेव्हा पण 2 सप्टेंबरला पाऊस तर राहीलच.
सो त्या दिवशी पाऊस होताच. सो माझा असा विचार होता की आपण जाऊ रोठ्याला. म्हणजे रोठ्याला जाऊ सगळे मित्र वगैरे आणि तिथे टाइम स्पेंड करू. नॉट इवन माझा वाढदिवस आहे त्याच्यामुळे नाही, जस्ट लाईक बिंग कॅज्युअल वगैरे. आणि मी याच उद्देशाने बोलत होतो की सगळेजण चलावा. तर मी सगळ्यांना फोन लावला, तर मोस्ट ऑफ सगळेजण बिझी होते. वैभव म्हणे नाही जमत म्हणे, बॅडी म्हणे वगैरे वगैरे, ठीक आहे येतो म्हणे, बट सांग म्हणे केव्हा यायचा. बट मी बाजारला फोर्स केला नाही, कारण त्याची दुसऱ्या दिवशी जॉईनिंग होती त्या ऑफिसमध्ये. सो मी त्याला फोर्स केला नाही, म्हणलं तू निघून जा म्हणलं नागपूरसाठी आज संध्याकाळी. वैभव विशाल म्हणे का घरचं काही काम आहे म्हणे, पिंटी बाहेरचं काम आहे म्हणे. फक्त त्या मोमेंट मध्ये फक्त रेडी होता तो होता फक्त वन मॅन, बाकी कोणीच नाही. सो इट वॉज लाईक मी उदास वगैरे बिलकुल झालो नाही. इट वॉज लाईक असतात काही लोकांचे काम आपल्याला समजून घ्यावं लागतं, आणि मी समजून घेतलंय त्यावेळेस. मग मी तारक मेहता का उलटा पाहून राहिलो, तारक मेहता का उलटा चष्मा वगैरे वगैरे. त्याच्यानंतर मग वन मॅन म्हणे चालणं म्हणे. मग पाऊस सुरू होता, ठीक आहे येतो म्हणलं. मग पुन्हा फोन आला, वन मॅन चालणं म्हणे रोठाला म्हणे, मी कधीच गेलो नाही म्हणे. जस्ट लाईक जाऊ दे म्हणलं, चला रोठाला म्हणजे चला म्हणलं, वन मॅननी कधी केला नाही तर आपण दोघंच सेलिब्रेट करू म्हणलं, जाऊ म्हणलं, बाकी काही टेन्शन नाही वगैरे. सो इट वॉज लाईक मी वन मॅन साठी गेलो, वन मॅन साठी चलो म्हणलं. वन मॅननी कधी रोठ्याला गेलं नाही तर आपण दोघंच जाऊ, संध्याकाळी नाहीतरी आपल्याला काही ना काहीतरी पार्टी करायची आहे तेव्हा भेटूच, बट राईट नाऊ आता आहे सोबत तर चलो बा. सो गेलो मी वन मॅन सोबत. वन मॅनला पकडलं. बकायदा मग मी वैभवकडे गेलो, नाही आहे. विशालकडे गेलो, नाही आहे. जाऊ दे म्हणलं, दोघच जण. या दोघांकडे का गेलो, कारण सम हाऊ असेल तर उचलू बा आपण, पाऊस वगैरे होत सोबत, बट नो वन इज हिअर. सो जाऊ दे म्हणलं, असेल बिझी समथिंग लाईक दॅट. सो चला मग वन मॅन मी आम्ही दोघच जण गेलो. पाऊस तडाखाने सुरू होता बहुत. मी सांगू, वडिलांचा पॅन्ट आणि वडिलांचा शर्ट घातलं होतं. इट वॉज लाईक इतकं मोठं शर्ट होतं आणि इतकं आखूड पॅन्ट होतं, खूपच जास्त. इट वॉज लाईक कुछ भी ड्रेसिंग सेन्स नव्हता. आणि मला काही माहितच नव्हतं ना का असं काही होईल म्हणून समोर, काहीच माहित नाही. आणि मग मी कसं वन मॅनला घेऊन नाहीतरी गाडीवरच जायचं, तर कोण आपली शकल वगैरे बघणार, आणि एवढा पाऊस सुरू होता, आणि का शकल वगैरे का. चलो सो वनमॅनला घेऊन फुल पावसात निघालो. सो गेलो, पोहोचलो रोठ्याला. तर रोठ्याला जेव्हा पोहोचलो तर एव्हरी वन इज सरप्राइजिंग मी. बाय द टाइम नाही का सांगू, तिथपर्यंत जायपर्यंत कसं म्हणजे आम्ही रोठ्याला जाऊन राहिलोय, ज्या स्पॉटवर जाऊन त्या स्पॉटवर जाऊन राहिलोय. सो इट वॉज लाईक जाऊन राहिलो, रस्ता होता, पावसाळी होता, त्यामुळे माझं लक्ष रस्त्यावरच होतं. समोर कोणी ना कोणीतरी म्हणजे जसं लाईक बंच ऑफ पीपल तिथे होते. त्या बंच ऑफ पीपल मध्ये सगळेच जण होते, विशाल वैभव सगळेच जण होते, बट माझं लक्ष त्यांच्याकडे होतच नाही. माझं होतं रस्त्याकडेच, गाडी स्लिप नाही झालीपर्यंत, त्यामुळे मी त्याच्याकडे लक्ष होतो. लाईक रॅन्डमली चेहरा बघितलंच नाही, कोणीतरी बॉडी बघितली आणि पुन्हा रस्त्याकडे बघितलं. वन मॅन म्हणलं कोणतरी आहे म्हणलं इकडे, आपण समोर जाऊ म्हणलं. मग आफ्टर करीब 10-15 फीट नंतर मला जेव्हा जवळ गेलो म्हणलं, अबे हा तर वैभव आहे, अबे हा तर पिंटी, बॅडी, अबे इथे सगळेच जण आहे. आणि देन त्याच्यानंतर 2 मिनिटात रिअलाइज झालं, मग तिथे फोटोज लावून आहे, गुब्बारे लावून आहे. त्याच्यानंतर मला माहितलं, अबे हा तर सरप्राईज आहे रे, माझी वाढदिवस. इट इज लाईक त्या मोमेंट मध्ये नाही का मी विसरूनच गेलो होतो की माझा वाढदिवस पण आहे, तो सेलिब्रेट पण होते. आणि तो सरप्राईज पण होते बा, हे माहित नव्हतं, ते मला तेव्हा माहित झालं. इट इज लाईक माझ्या लाईफ मध्ये कोणीतरी फर्स्ट टाइम म्हणजे मी असं म्हणू शकतो का, माझ्या लाईफ मध्ये कोणीतरी एकदम फर्स्ट टाइम कोणी मला सरप्राईज असं काहीतरी दिलं. आय वॉज रिअली सरप्राईज. म्हणजे मी बिलकुल याच्याबद्दल विचारच केला नाही, बिलकुल खरंच विचार केला नाही असं काय होईल म्हणून. आणि खरंच एकदम असं झालं. आय वॉज डॅम इन द अनदर झोन, लाईक वेगळ्या झोन मध्ये होतो मी, आणि मला काहीच कळत नव्हतं की व्हॉट एक्झॅक्टली हॅपनिंग टू मी. आणि इट वॉज लाईक अ रिअली अनएक्सपेक्टेड थिंग्स, वॉज अनएक्सपेक्टेड होतं माझ्यासाठी. मग तो मोमेंट एन्जॉय केला. मग असं फोटोज वगैरे लावून होते, बलून वगैरे लावून होतं सगळ्या मित्रांसोबत वगैरे. मग केक कापला वगैरे वगैरे. केक कापण्यासाठी आम्ही चाकू नव्हता तर ब्रशचं जे कव्हर होतं ना,
वैभवची क्रिएटिव्हिटी रे मेरे बाप, इतकं भयानक आहे, खूपच जास्त. तर वैभवनी ते ब्रशचं कव्हर असते, ते हार्ड कव्हर असते ना, म्हणजे इट्स लाईक मेड ऑफ प्लास्टिक बट लाईक रिअली हार्ड. इट्स म्हणजे एकदम असं फ्लेक्सिबल नसते, लाईक रिअली हार्ड असते. सो त्यांनी असं त्याला एकतरी शेप दिला, चाकूचा वगैरे वगैरे. आणि त्या चाकूचा शेपनी, कारण आमच्यापाशी काही होतच नाही कापण्यासाठी, केक कापण्यासाठी. आयदर वी हॅव बोट टू काप, आणि बोटानी कापणं म्हणजे बहुतच वल्गर होते, बहुतच खराब वगैरे. सो इट लाईक म्हणलं चलो, म्हणलं आपण ते टूथ ब्रशच्या त्या यांनी बनलेले ते हार्ड कव्हर आहे ना, त्याला चाकू बनवलं वैभ्यानी, आणि त्यांनी असं आम्ही काहीतरी कापलं आणि सगळ्या जणांनी खाल्लं. लाईक रिअली ग्रेट, लाईक रिअली ऑसम अँड रिअली अमेझिंग. खरंच तो मोमेंट मित्रासोबत मी स्पेंड केला, इट वॉज लाईक रिअली ग्रेट, बहुतच. आणि तो मला खूपच अनएक्सपेक्टेड होता, आणि तो माझ्यासोबत झालाय, आणि आय वॉज रिअली सरप्राईज ऑन दॅट डे, खरंच. आणि लाईक लाईफमध्ये पहिल्यांदा मला 2018 बर्थडे मध्ये मला कोणतरी सरप्राईज केला, आणि मी सरप्राईज झालो टू. सो येस, दॅट्स रिअली ग्रेट थिंग. मग देन संध्याकाळी मग पिझ्झा खायला गेलो, म्हणजे तिथे एन्जॉय केला वगैरे वगैरे. नेक्स्ट डे मग कम टू ऑफिस. सो येस, त्या दिवशी खूप काही झालं होतं. वेल, 1 घंटा झाला आपण बडबड केली. ही जस्ट लाईक 56 मिनिट 24 सेकंड, अँड बहुत बडबड केली. सो आय एम काइंड ऑफ लाईक रिअली शांत. बसायचं नाही, बट कानात हेडफोन टाकतो आणि गाणे ऐकतो आता थोडस. या, सो दिस इट, दिस इज एंड, दिस इज दी माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर. हे यासाठी मी रेकॉर्ड केलाय कारण जस्ट लाईक गेले 2 वीक झाले कंटिन्यू आपण काहीच प्रॉपरली रेकॉर्ड करून राहिला चांगल्याने, आणि आज असं वाटलं का थोडं चांगल्याने रेकॉर्ड करावं. सो चला म्हणलं. बट आता हे कसं नाईट शिफ्ट मध्ये नाही का रेकॉर्ड होत नाही, कारण रात्री मी 12-1 वाजता येतो, त्यानंतर इट वॉज नॉट रिअली एबल टू रेकॉर्ड ऑल दिस थिंग. बट मॉर्निंग शिफ्ट मध्ये असं होते ऍडजस्ट वगैरे. मॉर्निंग शिफ्ट मध्ये कसं करीब 4 वाजेपर्यंत शिफ्ट खतम होऊन जाते, त्याच्यानंतर 6-7-8 वाजेपर्यंत इट लाईक रिअली रिलॅक्सिंग मूड मध्ये येऊन जातो. मग 8 वाजता मग वगैरे मग चांगल्याने रेकॉर्ड होऊ शकते वगैरे वगैरे. सो एव्हरीथिंग इज गुड, इज फाईन. And this is the My Artifact episode number 1277. Right now we are at Nagpur, Maharashtra. Thank you.